हॅलो एव्हरीवन. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी आपण काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत. तर आपण विभाग 1 अध्यापन दृष्टिकोन टीचिंग ॲप्टिट्यूड यावर काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहेत. तर आपण विभाग 2 रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन सुरू केला आहे. तर यामध्ये पार्ट 3 संशोधन विषयक दृष्टिकोन यावर आपण सरावासाठी काही प्रश्न बघत आहोत. प्रश्न क्रमांक 41. संशोधनाच्या अवस्थांचा योग्य क्रम लावा. पर्याय क्रमांक अ. विषय निवड, साहित्य पुनरावलोकन, माहिती गोळा करणे, निष्कर्षाचे विश्लेषण. पर्याय क्रमांक ब. साहित्य पुनरावलोकन, विषयाची निवड, माहिती गोळा करणे, निष्कर्षाचे विश्लेषण. पर्याय क्रमांक क. विषयाची निवड, माहिती गोळा करणे, साहित्य पुनरावलोकन, निष्कर्षाचे विश्लेषण. पर्याय क्रमांक ड. विषयाची निवड, साहित्य पुनरावलोकन, निष्कर्षाचे निवड, माहिती गोळा करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. संशोधनाच्या अवस्थांमध्ये विषय निवड, साहित्य पुनरावलोकन, माहिती गोळा करणे आणि निष्कर्षाचे विश्लेषण हा योग्य क्रम आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 42. आदर्श संशोधन आराखड्याचे रूपांतर व्यावहारिक संशोधन आराखड्यात करण्यासाठी टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ. सिद्धांतिक तत्त्वांचा त्याग करावा लागतो. पर्याय क्रमांक ब. परिस्थितीच्या मर्यादा लक्षात घ्याव्या लागतात. पर्याय क्रमांक क. नमुना निवडीच्या तंत्राचा आधार घ्यावा लागतो. पर्याय क्रमांक ड. कालावधीची मर्यादा कमी करावी लागते. तर आदर्श संशोधन आराखड्याचे रूपांतर व्यावहारिक संशोधन आराखड्यात करण्यासाठी नमुना निवडीच्या तंत्राचा आधार घ्यावा लागतो. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. नमुना निवडीच्या तंत्राचा आधार घ्यावा लागतो. प्रश्न क्रमांक 43. या अल्पकालीन सलोख पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते. पर्याय क्रमांक अ. कार्यशाळा. पर्याय क्रमांक ब. चर्चासत्र. पर्याय क्रमांक क. उन्हाळी वर्ग. पर्याय क्रमांक ड. उजळणी वर्ग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कार्यशाळा. प्रश्न क्रमांक 44. अध्ययन विषयाची निवड करण्याच्या पद्धतीचे विश्लेषण टिंबटिंबमध्ये असते. पर्याय क्रमांक अ. संख्याशास्त्रीय आराखडा. पर्याय क्रमांक ब. कार्यान्वयन आराखडा. पर्याय क्रमांक क. नमुना चाचणी आराखडा. पर्याय क्रमांक ड. निरीक्षण आराखडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. नमुना चाचणी आराखडा. प्रश्न क्रमांक 45. टिंबटिंबानुसार नमुन्यांचा आकार व तथ्यांच्या विश्लेषणासंबंधी माहिती दिली जाते. पर्याय क्रमांक अ. संख्याशास्त्रीय आराखडा. पर्याय क्रमांक ब. कार्यान्वयन आराखडा. पर्याय क्रमांक क. नमुना चाचणी आराखडा. पर्याय क्रमांक ड. निरीक्षण आराखडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. नमुना चाचणी आराखडा. प्रश्न क्रमांक 46. संशोधन म्हणजे. पर्याय क्रमांक अ. सैद्धांतिक आधार नसलेले संशोधन करण्याचा मार्ग. पर्याय क्रमांक ब. गुणात्मक व संख्यात्मक पद्धतींपैकी एक पद्धतीची निवड. पर्याय क्रमांक क. संशोधन फलितांचे सादरीकरण करण्याची पद्धत. पर्याय क्रमांक ड. संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. तर संशोधन आराखडा म्हणजे संशोधन आराखडा म्हणजे संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 47. कार्यान्वयन आराखड्यामध्ये टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक अ. कार्ययोजनेचे तंत्र. पर्याय क्रमांक ब. तथ्य विश्लेषणाची माहिती. पर्याय क्रमांक क. संशोधन निष्कर्ष. पर्याय क्रमांक ड. प्रस्तावित निवड पद्धत. तर उत्तर आहे कार्यान्वयन आराखड्यामध्ये कार्यनियोजनाचे तंत्र असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणत्या संशोधन प्रकारात प्रचलित स्थिती सुधारण्यावर भर दिला जातो. पर्याय क्रमांक अ. शुद्ध संशोधन. पर्याय क्रमांक ब. उपयोजित संशोधन. पर्याय क्रमांक क. कृती संशोधन. पर्याय क्रमांक ड. प्रायोगिक पद्धती.
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कृती संशोधन. प्रश्न क्रमांक 49. पर्यायबद्ध प्रश्न हे. पर्याय क्रमांक अ, मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय गुणधर्मांशी संबंधित असतात. पर्याय क्रमांक ब, दीर्घ प्रतिवादाला प्रोत्साहन देतात. पर्याय क्रमांक क, कुठल्याही उत्तराची शक्यता नाकारतात. पर्याय क्रमांक ड, संभाव्य उत्तराची विशिष्ट प्राप्ती असणारे असतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, पर्यायबद्ध प्रश्न हे संभाव्य उत्तरांची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणता संदर्भ हा आधुनिक भाषा संघ MLA पद्धतीनुसार लिहिला आहे? पर्याय क्रमांक अ, पर्याय क्रमांक अ, हॉल डोनाल्ड, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, नवी दिल्ली, प्रेंटिस हॉल ऑफ इंडिया 2005. पर्याय क्रमांक ब, हॉल डोनाल्ड, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, नवी दिल्ली, प्रेंटिस हॉल ऑफ इंडिया 2005. पर्याय क्रमांक क, हॉल डोनाल्ड, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, नवी दिल्ली, प्रेंटिस हॉल ऑफ इंडिया 2005. पर्याय क्रमांक ड, हॉल डोनाल्ड, फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, नवी दिल्ली, प्रेंटिस हॉल ऑफ इंडिया 2005. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, हॉल डोनाल्ड, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, नवी दिल्ली, प्रेंटिस हॉल ऑफ इंडिया 2005. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 51. टिंबटिंबमध्ये संशोधनमध्ये समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवलेली असते. पर्याय क्रमांक अ, वर्णनात्मक. पर्याय क्रमांक ब, निदानात्मक. पर्याय क्रमांक क, अन्वेषणात्मक. पर्याय क्रमांक ड, प्रयोगात्मक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, प्रयोगात्मक. प्रश्न क्रमांक 52. नियंत्रित स्थितीत निरीक्षण परीक्षणाद्वारे केल्या जाणाऱ्या पद्धतशीर अभ्यासाला टिंबटिंब संशोधन म्हणतात. पर्याय क्रमांक अ, वर्णनात्मक. पर्याय क्रमांक ब, निदानात्मक. पर्याय क्रमांक क, अन्वेषणात्मक. पर्याय क्रमांक ड, प्रयोगात्मक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, प्रयोगात्मक. प्रश्न क्रमांक 51. टिंबटिंब संशोधनामध्ये समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवली असते ती म्हणजे निदानात्मक. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. आणि नियंत्रित स्थितीत निरीक्षण परीक्षणाद्वारे केल्या जाणाऱ्या पद्धतशीर अभ्यासाला प्रयोगात्मक संशोधन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 53. संशोधकाने टिंबटिंब करणे अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक अ, संशोधन क्षेत्रातील उपलब्ध साहित्याचा अभ्यास करणे. पर्याय क्रमांक ब, नवीन नियम व सिद्धांत निर्मिती करणे. पर्याय क्रमांक क, इतरांनी दिलेल्या सिद्धांतांचा समन्वय करणे. पर्याय क्रमांक ड, इतरांच्या निष्कर्षाचे मूल्यांकन करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, नवीन नियम व सिद्धांत निर्मिती करणे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 54. संशोधनाचा मुख्य हेतू कोणता? पर्याय क्रमांक अ, साहित्याचे पुनरावलोकन करणे. पर्याय क्रमांक ब, जे पूर्वज्ञात आहे ते संक्षेपात मांडणे. पर्याय क्रमांक क, शैक्षणिक पदवी प्राप्त करणे. पर्याय क्रमांक ड, नवीन तथ्य शोधणे अथवा ज्ञात तथ्यांचा नव्याने अर्थ लावणे. तर उत्तर आहे संशोधनाचा मुख्य हेतू हा पर्याय क्रमांक ड, नवीन तथ्य शोधणे अथवा ज्ञात तथ्यांचा नव्याने अर्थ लावणे होय.